सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना 2 मे ते 14 जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना 2 मे ते 14 जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली। दरम्यान या सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी चांगले छंद जोपासावेत, पुस्तक वाचन करावं, याचबरोबर डॉक्टर गणेश नारळीकर यांच्या गणित विज्ञान अध्यापनाचे धडे आत्मसात करावेत, असं आवाहन शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांना द्वितीय सत्राच्या नंतर उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर निकाल त्या दिवशी जाहीर केला जाईल आणि मग त्याच्यानंतर 2 मे पासून ते 14 जून या कालावधीमध्ये जिल्हा परिषदच्या आणि खाजगी प्राथमिक शाळांना जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीनं सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। 15 जून 2026 रोजी शैक्षणिक वर्ष 26-27 साठी शाळा प्रवेशोत्सवाच्या नंतर शाळा सुरू होतील। पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सवामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं नवागतांचं स्वागत केलं जाईल आणि पुढच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली जाईल। या सुट्टीच्या कालावधीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी चांगले काही छंद जोपासावेत, पुस्तकांचं वाचन करावं, उन्हाची तीव्रता लक्षात घेता उन्हापासून संरक्षित राहून आपल्या खेळाचा आनंद घ्यावा, पुस्तका वाचनाचा आनंद घ्यावा आणि सुट्टीच्या कालावधीमध्ये आपल्या अभ्यासाशी नातं कायम ठेवून पुढच्या शैक्षणिक वर्षात एक चांगली ऊर्जा, प्रेरणा आणि विश्रांती घेऊन सज्ज राहावं। विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दोघांनीही विशेषतः जिल्हा परिषद शाळांना डॉक्टर जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम आहे खान अकॅडमीचा, माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी त्यांच्याशी करार केलेला आहे आणि यामध्ये या प्लॅटफॉर्मवर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा केलेली आहे। खूप चांगले व्हिडिओ याच्यामध्ये दिलेले आहेत गणित आणि विज्ञान विषय चांगला होण्यासाठी। त्याच्यामुळे दररोज अर्धा तास जरी त्या विषयाचा अभ्यास झाला तर आपल्याला पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण त्याचा खूप चांगला उपयोग होणार आहे। त्याच्यामुळे सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना माझं असं आवाहन आहे की डॉक्टर जयंत नारळीकर गणित विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाच्या अंतर्गत गणित आणि विज्ञान विषय चांगला होण्यासाठी जे काही उच्च दर्जाच्या, जागतिक दर्जाचे जे व्हिडिओज आहेत त्याचा वापर आपल्या विद्यार्थ्यांना करून घेण्यासाठी प्रेरित करावं, मार्गदर्शन करावं। धन्यवाद।